वारी संदर्भातल्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत। गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणारा प्रत्येक वारकरी भजनामध्ये तल्लीन झालेला असतो। यावेळी भजनात रंगून जाताना वयाचा सुद्धा विसर पडतो। वयोवृद्ध देखील, लहान लहान मुलं देखील ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषावर ठेका धरतात। मुक्कामाच्या ठिकाणावरून वाटेवरती चालण्यासाठी लागत असताना वारकरी अगोदर भजन गुणगुणतात, त्या वाटेचं दर्शन घेतात आणि नंतर माऊलींच्या सोबत चालायला सुरुवात करतात। मात्र इथं जे पारंपरिक आणि वारकरी संप्रदायाचं जे भजन आहे ते देखील अत्यंत गोड आहे आणि अत्यंत सुंदर आहे। आपण समोर पाहतोय वयस्कर असलेले विनेकरी बाबा हे जे भजन आहे ते भजन गुणगुणत पंढरीच्या वाटेवरती जातात। मृदंग देखील वाजवला जातो आणि प्रत्येक वारकरी, प्रत्येक टाळकरी हा या भजनामध्ये तल्लीन झालेला आहे। भजनाचा जो रंग आहे या रंगामध्ये रंगून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता सुंदर अशी गवळण देखील या ठिकाणी गायली जाते। बाबाजी गवळण गातायत ते आपण ऐकू। वेणुवाज विला गोविंद, वेणुवाज विला गोविंद, पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल, लेन चल पक्षी राही, लेन चल पांगुळले यमुना जल, पांगुळले यमुना जल। आपण पाहतो वारकरी अशा पद्धतीने भक्तीचा जो आनंद आहे त्या आनंद घेत पंढरीच्या वाटेवरती गोड पद्धतीचे जे भजन आहे ते भजन गात गात पांडुरंगाला आळवत पांडुरंगाच्या भेटीसाठी वाटेवरती चालतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवणमधून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार आहे, त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे। वरवंडमधून मार्गस्थ होताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रवीण वाघमारे यांनी ड्रोनमधून दृश्य घेतले, ते न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। वारकऱ्यांचा हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो आहे। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। वरवंडमधून पंढरपूरकडे पालखीनं प्रस्थान ठेवलंय। तुकोबारायांची ही पालखी आहे। हरिनामाचा गजर करत, माऊली माऊली म्हणत पावलं झपाझप आता पंढरपूरकडे पडू लागलेली आहेत। तर पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातले वारकरी सहभागी होत असतात। यात प्रत्येक वारकऱ्याची जेवणाची चव वेगळीच असते। नांदेड आणि मराठवाडा भागातील जम्बो चपाती प्रसिद्ध आहे। एका चपातीमध्ये 5 माणसं जेवू शकतात अशी ही पोळी असते, चपाती असते। हजारो वारकरी या वाटेवरती असतात आणि दिंडीमध्ये वारकऱ्याला जेवण करून पुढे जायचं असतं, त्यामुळे स्वयंपाक करत असताना आपण पाहतो अशा पद्धतीची जी जम्बो चपाती आहे। आजी, कशी बनवली जाते चपाती आणि याच्यापेक्षा मोठी बनवता का तुम्ही? हो, मोठी बनवता। हा, किती वेळ लागतो चपात्याला? 2-3 घंटे लागते चपात्या करायला। अच्छा, पण एवढा मोठा उंडा लाटायचा वगैरे कसा? असाच लागता, लाटतात, सवय झाली आता? सवय झाली। बघा आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने जी चपाती आहे ती पूर्णतः भाजण्याची देखील काळजी घेतली जाते आणि फुगवली देखील जाते। आता आपण जर बघितलं तर अशी मोठी चपाती आणि तीही गोल पद्धतीने फक्त याच वयस्कर आणि ज्या अनुभवी महिला आहेत त्याच बनवू शकतात। किती वारकऱ्यांना जीव घालतात आणि अशा चपात्या असतात का याच्यापेक्षा मोठ्या असतात? त्यापेक्षा मोठे असतात। अजून आम्ही आता थोडी आज माणसं आहेत म्हणून आम्ही लहान लहान करतो। आम्ही जर मोठ्या प्रसंग असेल तर मोठमोठ्या चपात्या करतो, चांगला स्वयंपाक करतो। 5,000-4,000 पब्लिकचा स्वयंपाक करतो आम्ही। माझ्यासोबत जवळपास 500 वारकरी आहेत। त्यांच्या जेवणाची सकाळचा एकदा चहा असतो, नाश्ता असतो, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचं जेवण असतं। ज्या स्थळावर जातो त्या ठिकाणी जेवण करतो। पहिल्यांदा दुपारचं जे जेवण आहे एका गाडीमध्ये पूर्ण मटेरियल लोड करून देतो, ते जाऊन पुढे गाडी थांबते आणि तिथं स्वयंपाक
करून पुन्हा वारकऱ्यांना जेव घालून पुढे काढून देतो गाडी. दिंडीमध्ये एवढी गर्दी असते, मग याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? का गाडी जर स्वयंपाकाची अडकली तर व्यापार म्हणूनच आम्ही संध्याकाळी दुपारची जी गाडी आहे ती संध्याकाळी 12 वाजता लोड करतो. ते आपल्याला काही शिजवायचे बनवायचे ते त्याच्यात ते टाकून देतो. पाण्याचा टँक आहे त्याच्यामध्ये 500 लिटरचा, ते सगळं घालून जे बाया जाणार स्वयंपाकाला किंवा पुरुष जाणार आहे तो स्वयंपाक करणार त्याला पाठवून देतो पुढं, आणि ते पुढे जाऊन स्वयंपाक तयार करून ठेवतात. जोपर्यंत दिंडी येते तोपर्यंत त्यांनी स्वयंपाक सगळा तयार करून ठेवायला असतो. तर नांदेड भागामध्ये हे अशा पद्धतीने जी जम्बो चपाती असते आणि आता ती एक चपाती 4 माणसांना पुरते. म्हणजे एक माणूस 4 चपाती खातो हे आपण पाहिलं असेल, पण एक चपाती 4 किंवा 5 माणसं त्यांना पुरून उरते. अशा पद्धतीच्या चपात्या देखील वाऱ्याच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी.